शेगावच्या भक्तिमय वातावरणात एकदा श्री गजानन महाराजांच्या मनात एक दिव्य विचार आला. त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की त्यांना वेदांचे पवित्र मंत्र ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. पण भक्त काळजीत पडले. ते म्हणाले, महाराज, आजच्या काळात वेदांचे शास्त्रशुद्ध पठण करणारे विद्वान ब्राह्मण मिळणे खूप कठीण आहे. समर्थांनी शांतपणे उत्तर दिले, तुम्ही फक्त तयारी करा. उद्या दुपारपर्यंत ब्राह्मण नक्की येतील. महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून भक्तांनी तयारी सुरू केली आणि दक्षिणेसाठी 100 रुपये जमवले. पण सर्वांच्या मनात एकच शंका होती. या छोट्याशा शेगावात अचानक विद्वान ब्राह्मण कुठून येणार? दुसऱ्या दिवशी दुपार झाली आणि पहा काय आश्चर्य, विद्वान ब्राह्मणांचा एक समूह खरोखरच शेगावात दाखल झाला. त्यांनी महाराजांसमोर बसून वेदांचे इतके सुंदर आणि शास्त्रशुद्ध पठण केले की संपूर्ण शेगाव वेदमंत्रांच्या घोषाने दुमदुमून गेले. महाराजांनी त्यांना आदराने दक्षिणा दिली आणि ब्राह्मणांचा निरोप घेतला. हा प्रसंग सिद्ध करतो की जेव्हा एखादा संत किंवा साक्षात परमेश्वर इच्छा व्यक्त करतो तेव्हा संपूर्ण सृष्टी ते पूर्ण करण्यासाठी धावून येते. बंकटलालच्या वंशजांनी ही वेदाध्ययनाची परंपरा आजही अविरत चालू ठेवली आहे. गण गण गणांत बोते.